सील आहे हा मॅडम हा एचा पेपर आहे असं करायचं हा एचा बी पेपर वाला आहे कुठे आहे? बी वाला आणि कुठे? याला स्टील नाही। जर ट्रान्सपरंट पद्धतीने पेपर घेतात तर अशा पद्धतीने जर घोळ होत असतील तर कुठेतरी चिंताजनक। क्वेश्चन पेपर सील करण्याचे आमच्या प्रेसमध्ये तरतूद नसल्यामुळे सी आणि डी क्वेश्चन पेपर्सला सील नव्हतं याची आम्हाला पूर्ण खात्री होती। सारथी बार्टी महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता परीक्षेत पुण्यातील विविध परीक्षा केंद्रांवर झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या। प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचं विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिलं। बी वाला कुठे आहे? बी वाला कुठे? याला स्टील नाही। हा मॅडम सरळ पकडा, समोर सरळ आपल्या नंबरवरती हात ठेवा। यानंतर विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला, तसेच पेपर लीक झाल्याचा आरोप देखील केला। या संपूर्ण प्रकरणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला। यावर बोलताना विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या, तर सरसकट फेलोशिपची मागणी देखील केली। तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून पेपर फुटलाच नसल्याचं सांगितलं आहे। शिंदे सारथी संशोधक विद्यार्थी आज जे कृत्य झालं सारथीकडून म्हणजे जे परीक्षाकडून ए बी सी डी अशी 3 प्रश्नपत्रिका होत्या, त्याच्यामध्ये सी आणि डीला सील नव्हतं। तुम्ही जर ट्रान्सपरंट पद्धतीने पेपर घेतात तर अशा पद्धतीने जर घोळ होत असतील तर कुठेतरी चिंताजनक आहे। आणि आमची एकच मागणी, तुम्ही प्रश्नपत्रिका तुम्ही क्वेश्चन पेपर काढणार याच्यामध्ये तुम्ही पुढे GR मध्ये मेन्शन केलं नव्हतं, तरीही तुम्ही घेताय म्हणजे कुठेतरी शोकांतिक आहे। म्हणून आम्हाला एकच विनंती आहे, जास्त काय आम्ही बोलणार नाही, की आम्हाला सरसकट फेलोशिप देण्यात यावी हीच आमची या ठिकाणी आहे। आणि दुसरी म्हणजे नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी, कारण की आम्ही गेल्या 2 वर्षापासून सारथीचं काम करतोय, PhDचं काम करतोय आणि 2 वर्षानंतर तुम्ही आम्हाला नोंदणी दिनांकापासून द्या हीच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याची जे प्रश्नपत्रिका संच तयार करतो हे याच्यात पूर्ण गोपनीयता पाळली जाते आणि याच्यातला एक सेट आम्ही कॉन्फिडेन्शियल प्रिंटरकडे पाठवतो। प्रिंटर हा छपाई करून आमच्याकडे सील्ड पाकिटांमध्ये पाठवतो, परंतु नॉर्थ इंडियामध्ये सध्या याची फॉग वगैरे याची खूप वाईट परिस्थिती आहे, धुकं वगैरे, याच्यामुळे सी आणि डी सेट्स हे काही अपरिहार्य कारणास्तव ते आमच्यापर्यंत पोचले नाही। म्हणून मग सी आणि डी हे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रेसमध्ये वरिष्ठांच्या उपस्थितीत त्यांची छपाई केली आणि ते क्वेश्चन पेपर सील करण्याचे आमच्या प्रेसमध्ये तरतूद नसल्यामुळे सी आणि डी क्वेश्चन पेपर्सला सील नव्हतं याची आम्हाला पूर्ण खात्री होती। तसेच हे जे प्रश्नपत्रिका पाकिटामध्ये ती पाकिटं सील केलेली असतात आणि ही पाकिटं परत एका बॉक्समध्ये ठेवून ते पाकिट सील केलेले असतात। परीक्षा केंद्रावरती हा जो मोठा बॉक्स आहे तो शासनाचा प्रतिनिधी, ऑब्झर्वर आणि कॉलेजचा सुप्रिंटेंडंट म्हणजे अधीक्षक यांच्या उपस्थितीत ते बॉक्स ओपन करतात आणि त्यांचं सर्टिफिकेट, ओपनिंग सर्टिफिकेट पण तिथे असतं। तसंच सुपरवायझर हा ब्लॉकमध्ये 2 पाकिटं नेतो आणि दोन्ही पाकिटं सील आहेत की नाही हे विद्यार्थ्यांकडनं खात्री करून घेतो, त्यांच्यासमोर तो ओपन करतो आणि त्याचं सर्टिफिकेट पण, रिपोर्ट पण तो सुपरवायझर तयार करतो। पण प्रश्नपत्रिका ज्यावेळेस हातात पडते तर ए आणि बी यांना सील होतं आणि सी आणि डी यांना सील नव्हतं आणि त्या बेसिसवर विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की पेपर फुटला आहे। याच्यात काहीही तथ्य नाही आहे। आम्ही 100% ग्वाही देतो की पेपर फुटलेला नाही आहे आणि याच्यात कुठलाही पुरावा परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी सेंटरवरती सादर केलेला नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। आता जी परीक्षा 5 केंद्रांवरती आम्ही कंडक्ट केली या तिन्ही संस्थांच्या वतीने, औरंगाबाद आणि कोल्हापूर या दोन्ही सेंटर्सवरती परीक्षा ही व्यवस्थितपणे पार पडली आणि 3 सेंटर्स म्हणजे नागपूर आणि पुण्यातले 2 सेंटर्स इथे विद्यार्थ्यांनी परीक्षा होऊ दिली नाही, उधळून लावली। तरी पण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे
त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही उत्तरपत्रिका तपासून त्याची मेरिट लिस्ट प्रत्येक संस्थेला संस्थावाईज आम्ही ती मेरिट लिस्ट सादर करू. मग तो शेवटी अंतिम निर्णय हा त्या संस्थेचा आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योती निकाल लावायचा किंवा नाही, परीक्षा घ्यायची किंवा नाही, हे संपूर्ण त्यांच्या अधिकारात आहे. साधारण किती मार्काचा पेपर होता? आणि हा 100 मार्काचा पेपर होता, 1 तासाचा, आणि 49 प्रश्न होते. सगळे प्रश्न हे कंपल्सरी होते. आणि हा जो पेपर आहे जनरल ॲप्टिट्यूडचा पेपर, सेट परीक्षेला जो दिला, UGC नेट किंवा सेटला जो पहिला पेपर आहे तोच पेपर या संस्थेच्या आदेशानुसार आम्ही त्या बेसिसवर आम्ही परीक्षा कंडक्ट केली. विद्यार्थ्यांची वारंवार याबाबत अनेक वेळा परीक्षेच्या याच्यावरून अनेक वेळा त्यांनी मागण्या देखील केल्या आहेत. नेमके विद्यार्थ्यांची मुख्य मागणी म्हणजे त्यांना सरसकट फेलोशिप पाहिजे. म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट किंवा चाळणी परीक्षा न घेता त्यांना शासनाने किंवा संबंधित संस्थेने फेलोशिप द्यावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांना चाळणी परीक्षा ही नकोच आहे. आणि म्हणून विद्यार्थी काही ना काहीतरी आपलं उणिवा शोधत असतात. पण माझ्या मते याच्यात कुठेही पेपर फुटण्याची चिन्ह नाही आहेत. आणि C आणि D सेटला सील नव्हतं याची कल्पना आम्हाला आधीच होती. आणि तिसरं म्हणजे हवामानाच्या याच्यामुळे कॉन्फिडेन्शियल प्रिंटरकडनं C आणि D सेट्स हे आले नाहीत. म्हणून A आणि B सेट्स आले होते. C आणि D आम्ही आमच्या प्रेसमध्ये वरिष्ठांच्या उपस्थितीत छपाई करून घेतली. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, गोपनीयता, हे तंतोतंत पालन केलं होतं. हा सेट विभाग आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सेट एजन्सी. शासनाच्या वतीने आम्ही सेट परीक्षा कंडक्ट करतो. आत्तापर्यंत आम्ही 38 परीक्षांचं आयोजन केलं आहे. कुठलीही तक्रारी विना आम्ही यशस्वीपणे 38 परीक्षा सेटच्या कंडक्ट केलेल्या आहेत. आता अगदी रिसेंटली डिसेंबरमध्ये शासनाने विद्यापीठाला सारथी, बार्टी आणि महाज्योती यांच्या वतीने सेटच्या पेपर 1च्या धर्तीवर परीक्षा घ्यावी असं त्यांनी रिक्वेस्ट केली किंवा आदेश दिला. आता आम्ही खूपच म्हणजे गुप्तता पाळतो. प्रश्नपत्रिका तयार करणे, ती प्रश्नपत्रिका पाठवणे, प्रिंटरकडनं छपाई करून घेणे, या सगळ्या गोष्टीवरती तंतोतंत कॉन्फिडेन्शियलिटी, गुप्तता, गोपनीयता पाळली जाते.